तर आज आपण एकाच व्हिडिओमध्ये थालीपीठची भाजणी कशी बनवायची आणि त्यापासून खुसखुशीत थालीपीठ कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत। तर अशा प्रकारे जर तुम्ही भाजणी करून पाहिली तर त्या भाजणीपासून थालीपीठ अगदी छान आणि खुसखुशीत होतात। आज आपण हिवाळा स्पेशल सर्व कडधान्ये एकत्र करून थालीपीठची भाजणी बनवलेली आहे। अशा प्रकारे तुम्ही भाजणी करून पहा, भाजणीचे थालीपीठ खूप छान लागतात। त्याचबरोबर भाजणीमध्ये आपण सर्व कडधान्याचा वापर केलेला आहे, डाळींचा वापर केलेला आहे। या भाजणीपासून केलेले थालीपीठ हे अधिक पौष्टिक होतात। हे थालीपीठ फक्त पौष्टिकच नाही तर ते खायलाही खूप स्वादिष्ट लागतात। तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राइब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील। चला मग तर आपण भाजणी बनवायला सुरुवात करू। तर भाजणी बनवण्याकरता या ठिकाणी आपण 1 किलो बाजरीचा वापर केलेला आहे, 2 वाटी ज्वारी घेतलेली आहे। तर सर्व कडधान्य आपण एक एक मूठ घेतलेले आहे। त्यामध्ये आपण पांढरा वाटाणा, हरभरा, मटकी, मसूर, काळा राजमा, काळा घेवडा, हिरवा वाटाणा, छोले, चवळी असे सर्व कडधान्य आपण एक एक मूठ घेतलेले आहे। जर यामधले काही कडधान्य तुम्हाला वापरायचे नसेल किंवा घरात उपलब्ध नसेल तर नाही वापरले तरी चालेल। चला मग तर आपण भाजणी बनवायला सुरुवात करू। कढई गरम झालेली आहे। सर्वप्रथम आपण बाजरी छान भाजून घ्यायची आहे। एकदा कढई गरम झाली की मध्यम आचेवर बाजरी छान भाजून घेणार आहोत। 15 ते 20 मिनिटांकरता बाजरी छान भाजून घेतलेली आहे। ज्वारी ही मध्यम आचेवर छान भाजून घ्यायची आहे। तर या ठिकाणी ज्वारी ही भाजून झालेली आहे। ज्वारी भाजण्यासाठी ही आपल्याला 10 ते 12 मिनिट लागलेले आहेत। 2 वाटी आपण ज्वारी घेतलेली आहे। दोन वाटी तांदूळ घेतलेले आहेत। तांदूळही आपण मध्यम आचेवर छान 10 ते 12 मिनिटांकरता भाजून घेणार आहोत। तर तुम्ही पाहू शकता तांदळाचा कलर बदललेला आहे। तांदूळ अगदी व्यवस्थित भाजले गेलेले आहेत। काढून घेऊयात। आणि 1 वाटी नाचणी घेतलेली आहे। नाचणी ही आपण मध्यम आचेवर छान भाजून घेतलेली आहे। काढून घेऊयात। 2 वाटी मुगाचा वापर केलेला आहे। तर कडधान्यांमध्ये आपण मुगाचा वापर हा जास्त केलेला आहे। सर्व कडधान्य ही आपण मध्यम आचेवर छान भाजून घेणार आहोत। साधारण मध्यम आचेवर 12 ते 13 मिनिटांकरता आपण कडधान्य ही छान भाजून घेतलेले आहेत। काढून घेऊयात। आणि अशाच प्रकारे आपण सर्व कडधान्य हे भाजून घेतलेले आहेत। 1 वाटी हरभरा डाळ भाजून घेऊयात। जवळपास 5 ते 6 मिनिटांकरता आपण हरभरा डाळ छान भाजून घेतलेली आहे। आता धणे घालायचे आहेत आणि धणे आणि हरभरा डाळ आणखी 4 ते 5 मिनिटांकरता छान भाजून घेऊ। तर धणे आणि हरभरा डाळ ही भाजून झालेली आहे, काढून घ्यायची आहे। आणि ह्या ठिकाणी आपण काही डाळी घेतलेल्या आहेत। चालीसकट उडीद डाळ घेतलेली आहे, साधी उडीद डाळ घेतलेली आहे, मूग डाळ घेतलेली आहे, मटकीची डाळ घेतलेली आहे आणि मसूर डाळ घेतलेली आहे। सर्व डाळी आपण एक एक मूठ घेतलेल्या आहेत। तर आपण डाळी ही छान भाजून घ्यायच्या आहेत। सर्व डाळी, कडधान्ये हे आपण छान पुसून घेतलेले आहेत आणि नंतर भाजून घ्यायचे आहेत। तर त्याचबरोबर आपण या भाजणीमध्ये 1 वाटी पोह्यांचाही वापर केलेला आहे। पोहेही आपण अगदी छान भाजून घेतलेले आहेत। पोहे दाखवायचे राहून गेले। या ठिकाणी आपले सर्व जिन्नस हे भाजून तयार आहे। थंड होऊ देऊ आणि चक्कीवर आपण हे दळून आणूयात। घरात चक्की असेल तर घरात दळले तरी चालेल। मिक्स करून घेऊ, दळून आणू। अशा प्रकारे आपलं पौष्टिक भाजणीच्या थालीपीठाचं पीठ हे तयार आहे। हे पीठ एकदा तयार करून ठेवलं तर अगदी 2 ते 2.5 महिने छान टिकतं। तर ह्या पीठापासून तुम्ही थालीपीठ करून पहा आणि मला सांगा कसे वाटले ते। थालीपीठ अगदी स्वादिष्ट होतात आणि तितकेच ते पौष्टिकही आहे। त्या पौष्टिक भाजणीपासून आज आपण खमंग आणि पौष्टिक थालीपीठ बनवलेले आहे। अशा प्रकारे तुम्ही थालीपीठ करून बघा। थालीपीठ खुसखुशीत होतातच आणि ह्या भाजणीमध्ये आपण खूप सारे कडधान्य, डाळींचा वापर केला
केलेलं आहे, त्यामुळे हे थालीपीठ अधिक पौष्टिक आहे. कारण रोज आपण आहारामध्ये सर्वच कडधान्य किंवा सर्वच डाळीचा वापर नाही करत. चला मग तर आपण थालीपीठ बनवायला सुरुवात करू. तर ह्या ठिकाणी आपण लसणाच्या काही पाकळ्या घेतलेल्या आहेत. हिरवी मिरची घालायची आहे. हिरवी मिरची तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा जिरे घालूयात. अद्रकचे काही तुकडे घालायचे आहे आणि ह्याचा जाडसर ठेचा बनवून घ्यायचा आहे. तर एका परातीमध्ये ठेचा काढूयात. 2 कांदे बारीक कापून घेतलेले आहेत ते घालायचे आहे. खूप सारी कोथिंबीर घालूयात. मिक्स करून घेऊ. अर्धा चमचा हळद घालूयात. 1 चमचा मिरची पावडर घालायची आहे. 1 चमचा धना पावडर घालूयात. ओवा घालायचा आहे 1 चमचा. ओव्यामुळे थालीपीठ खायलाही छान लागतात आणि ओवा पचनासाठीही उपयुक्त आहे. पांढरे तीळ घालूयात. चिमूटभर हिंग घातलेलं आहे, ते दाखवायचं राहून गेलं. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घेऊ. या ठिकाणी राहिलेली तुरीची डाळ आहे, ही पण मी घालणार आहे, त्यामुळे थालीपीठ खमंग लागतात. डाळ वायाही जात नाही. त्याचबरोबर जर राहिलेला भात असेल तर तुम्ही भातही ह्यामध्ये घालू शकता. भात घातल्यामुळेही थालीपीठ अगदी खुसखुशीत होतात. आणि भाजणी घालूया. मिक्स करून घेऊ. सुरुवातीला आपण पाणी घालायचं नाहीये. जसं हवं तसं पाणी घालून आपण हे पीठ छान भिजवून घेणार आहोत. आपल्याला हे पीठ अगदी पातळही नाही करायचं आणि अगदी घट्टही नाही ठेवायचं. मध्यम असं पीठ आपण करून घेणार आहोत. या पिठामध्ये तुम्हाला हवी असेल तर पत्ता कोबी घालू शकता किंवा किसलेलं गाजरही घालू शकता. कांद्याची पातही घालू शकता. हव्या त्या भाज्या तुम्ही ह्यामध्ये घालू शकता. तुम्ही पाहू शकता पीठ आपण जास्त घट्टही नाही बनवलं आणि जास्त पातळही नाही बनवलं. चला मग तर थालीपीठ बनवायला सुरुवात करू. तर कॉटनचा रुमाल घेतलेला आहे, तो ओला करून घ्यायचा आहे. पाण्याचा हात घेऊन थालीपीठ छान पसरवून घ्यायचे आहे. थालीपीठ तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे किंवा मोठे करू शकता. थालीपीठ आपण अगदी पातळही नाही बनवायचे आणि अगदी जाडही बनवायचे नाहीयेत. मध्यम असे थालीपीठ बनवून घ्यायचे आहेत. आणि अशा प्रकारे छिद्र पाडूयात. एका साईडला तवाही गरम झालेला आहे, त्यावर तेल सोडायचं आहे आणि थालीपीठ घालूया. आणि तेल सोडायचं आहे. तवा छान गरम झालेला आहे, तर मंद आचेवर 2 मिनिटाकरता वाफ काढूयात. तर ह्या ठिकाणी 2 मिनिट झालेले आहेत. थालीपीठ आपण पलटी करून घेऊ. छान तेल सोडून मध्यम आचेवर थालीपीठला लालसर कलर येईपर्यंत थालीपीठ आपण छान भाजून घेणार आहोत. तर हे थालीपीठ आपलं भाजून झालेलं आहे, काढून घेऊयात. आणि अशाच प्रकारे इतर थालीपीठही बनवून घ्यायचे आहेत. जेव्हा आपण दुसरं थालीपीठ बनवणार आहोत तेव्हा रुमालावर थोडं पाणी शिंपडायचं आहे. रुमाल ओला करून घ्यायचा आहे आणि दुसरं थालीपीठ बनवायचं आहे. तर ह्या थालीपीठ बरोबर खाण्याकरता मी दह्याची चटणी केलेली आहे. दह्याची चटणी कशी करायची ह्याचा व्हिडिओही आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केलेली आहे, ती तुम्ही चेक करू शकता. किंवा हे थालीपीठ हिरव्या चटणी बरोबरही खाऊ शकता, पुदिन्याच्या चटणी बरोबर खाऊ शकता, लोणचं किंवा दही बरोबरही सर्व करू शकता किंवा सॉस बरोबरही छानच लागतं. तर हे पौष्टिक खुसखुशीत थालीपीठ तुम्ही करून बघा आणि मला सांगा कसे वाटले ते. तर अशाच नवनवीन चटकदार रेसिपी, पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी चटकदार बाय मोहिनीला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं आहे, म्हणजे नवनवीन व्हिडिओज हे तुमच्यापर्यंत पोहोचू शकतील. आणि वेळात वेळ काढून तुम्ही माझी ही रेसिपी पाहिली तर त्यासाठी तुमचे खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर.